रडतोय खूप. काय माहिती कुठे आहे सगळं, घर शोधतोय आम्ही. हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या या पूनम सपकाळे ब्लॉग्स मध्ये. तुम्ही बघत असाल की याच विंडो जवळ, बापरे बघा किती जोरात पाऊस सुरू झाला अचानक. मी सांगतेच आहे तुम्हाला, आमचं वातावरण बघा, हे बघा, आणि तेवढा जोरात पाऊस सुरू होऊन गेला. आमच्याकडे चालू आहे खूप जोराचा पाऊस. आणि प्रेमला जायचं आहे ड्युटीवर. आता ते कसे जाणार, रेनकोट तर आहे पण त्यांच्या रेनकोटची पॅन्ट ना, आमच्याकडे कॅट होती तिने फाडून टाकलेली आहे. का रे बाळा, पाऊस. आणि प्रेम आणि शिव बसले सोप्यावर. प्रेमचा टाइम झाला आता ड्युटीला जायचा. आमचा ब्रेकफास्ट झाला. आता प्रेमची शिफ्ट चेंज झाली आहे. आधी ब्रेक मध्ये होती, आता कंटिन्यू आहे. फ्रेंड्स, मस्त थंडी हवा सुटली. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, पाऊस दिसत असेल तुम्हाला, पाऊस चालू आहे आणि विंडो मधून मस्त थंडी हवा येते. आमचं फ्लॅट मध्ये वरती घर आहे ना, वरच्या फ्लोअरला, मस्त वाटतं, एकदम थंड हवा. लाईट जरी गेली तर आम्हाला वाटत नाही लाईट गेली म्हणून, असं, कारण खूप हवा चालते. आमचा नाश्ता झाला मस्त. आम्ही ना नाश्त्यामध्ये पोहे खाल्ले, गुलाबजामुन खाल्ले, आणि शिवसाठी ना मी वडे केले होते उडदाचे, ते पण फ्राय केले. शिवने ते खाल्ले. आता बसलोय मस्त आम्ही. मग प्रेम जातील ड्युटीला, मग आम्ही होऊ बोर कालसारखं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, काल आम्हाला खूप बोर झालं. त्यांची सवय ना आम्हाला घरामध्ये रोज दुपारच्या टायमाला. आता त्या दुपारच्या टायमाला नसणार, ते ड्युटीला राहणार, तर खूप बोर वाटायला आम्हाला. 1,000,000 zillion jillion dillion cotillion times later. मला आहे ना वरण भात बनवायचा होता, तर मी ना कुकरमध्ये डाळ लावली आणि हातपाय धुवायला इथे आले मी बेसिनजवळ. आणि अचानक आहे ना 5-10 मिनिटांनी ना कुकर आहे ना पूर्ण असं हवा वगैरे बाहेर गेली. मला वाटलं कुकर फुटलं, पण ती रिंग आहे ना एकदम अशी वर येऊन गेली, म्हणजे फुटण्यावरच होतं. तेवढ्यात त्यांना मी समोरच्या ताई त्यांना आवाज दिला. त्यांनी ना ते झाकण वगैरे चेक वगैरे केलं आणि हातनी लावला. आम्ही बाहेरूनच, म्हणजे वरतूनच बघितलं आणि बटन बंद करून आम्ही एकदम साईडला पडालो. थांबा मी तुम्हाला दाखवते कुकर. हे बघा, ही बाहेर रिंग वरती येऊन गेलेली. आणि माझं कुकर आहे ना खूप जुनं आहे, माझ्या लग्नाच्या टायमाचं आहे ते. त्याचंही हँडल पण तुटून गेलं आहे. माझ्याकडे मोठं कुकर आहे, पण असं वाटायचं की आता हे छोटं जाऊ दे, हेच लावून घेते. माझे हात पाय अजून असे थरथर होत आहेत, इतकं जीव घाबरतोय ते बघून. मी हातच नाही लावणार आता 5-10 मिनिटं. बसून घेते मी आरामात बाबा. रिलॅक्स रिलॅक्स. शिव गेलाय खाली खेळायला. बरं झालं तो घरात नव्हता. आणि सिम्बा आणि मनी किचनमध्ये माझ्या जवळच होते. आणि मी हॉलमध्ये ना सॉन्ग लावायला आली, तेवढ्यात आहे ना ते, मी तिथंच होती किचनमध्ये, फक्त हॉलमध्ये आली आणि तेवढ्यात ते तसं झालं. बरं झालं ते ब्लास्ट नाही झाला जोऱ्यात. तो खाली गेला ना खेळायला, तेव्हा मी कुकर लावला, त्याच्यामध्ये डाळ लावली शिजायला. ते कुकर डायरेक्ट असं ब्लास्ट झालं, म्हणजे बाहेर असं पूर्ण धूर निघाला. बघ तुला दाखवते मी, हे इकडे. बरं झालं तू नव्हता, नाही तर तू माझ्या मागेच राहतो ना किचनमध्ये. पूर्ण खाली सांडलं, इथे पण सांडलंय पूर्ण खाली पाणी बघा. आणि तू लागले का मला? A few moments later. A few inches later. फ्रेंड्स, आमचा मनी भेटत नाही, आम्ही पूर्ण घर शोधताय. कुठे गेला काय माहिती. बस इथं बघ. थांब, हात काढ, हात काढ. नाही ना, आम्ही पूर्ण घर शोधलंय, कुठे गेलाय काय माहिती, सापडतच नाही. मनी, तू रडतोय खूप. काय माहिती कुठे आहे सगळं, घर शोधताय आम्ही. मनी, आपण
आपण ईश्वरी दीदीला विचारायचं का एकदा? बाबू फायनली सापडला बाबा आम्हाला. हे बघा सापडला आम्हाला. असं नको करू तू, कुठे पण जाऊ बाबा. माझं बच्चा. त्याला आता जेवण टाकलं आम्ही. आता थोडं बरं वाटतंय. अक्षरशः मी खाली पूर्ण बिल्डिंग शोधून आली, प्रत्येक फ्लोअरला जाऊन आली, वॉचमॅन ताईंना सांगून आली. आमचा मनी दिसला तर मला सांगा. मला वाटलं लिफ्ट आहे आमच्या बाजूला, तर लिफ्ट खाली आहे, तर ती वरची जागा पूर्ण मोकळी असते, ते जाडी असते त्याला. जाडी म्हणणं तर मग खाली पडला. म्हटलं पडला तर नाही काय झालं तर नाही कमी जास्त. बापरे खूप डेंजर घाबरलो. ह्या कुकरमुळे आज आम्ही सर्व घाबरले. फक्त सियान नव्हता, बरं झालं घरामध्ये. आणि जेव्हा हे कुकर फुटलं ना तेव्हा घरामध्ये ना मनी, किचनमध्ये मनी, मी आणि सिम्बा होता. आम्ही तिघं होते. दोघी खूप जरा घाबरले, पण सिम्बा फिरतोय, सिम्बा नॉर्मल आहे. मनी खूप डेंजर घाबरलाय. आम्ही आलो आहे घरी. शिव इतका खुश झाला मला बघून. हो ना शिव? कशाला रडत होता बे तू? दादा बस इथे. कशाला लढत होता तू सकाळी? माझी आठवण येत होती त्याला. ऊन येतं इथून, विंडो लावली तरी. हे बघा माझं गोंडस. मोठा झाला तरी मम्मा पाहिजे, मम्मा पाहिजे, मम्मा पाहिजे. बोचरा हे बघा एकदाच कसा आलाय त्याचा बोचऱ्याचा. तर आता शिव आला आहे. आता मी फ्रेश वगैरे होतो, कपडे चेंज करतो, मग परत तुम्हाला भेटतो. आणि आता मी सियांना देते थोडं खायला. बघा मनी, सिम्बा, सिम्बाला मई, मनीला सिम्बा. शिव फ्रेश झाला, आता टीव्ही बघतोय, मस्त जेवण पण करतोय. हे बघा जेवण पण करतोय. आणि मी पण आता जेवायला बसली. तर आता मी जेवण वगैरे करून घेता. तर या तुम्ही पण जेवायला. आम्ही जेवण वगैरे करतो, मस्त आराम करतो. तुम्ही पण आराम करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका. बाय.